नमस्कार, आपण जय महाराष्ट्र. आता आपण आलो आपल्या घरी धुळ्याला. तर आपण सगळं काही शूट केलं नाही, बॅकग्राऊंड वगैरे सगळं इग्नोर करून द्या, कारण की सगळा दिवाळीचा पसारा इकडे चालू आहे. आपलं काम त्याला संपलं लवकर आणि त्यानंतर आपण बनवणार आहे आज. नंतर घरी आलो तर व्हेज बिर्याणी बनवणार. अभी मजा आएगा ना भिडो. चला जाऊ सगळ्यात व्हेजचा पूर्ण सामान घेऊ, काय कसं आहे आणि पूर्ण धुळ्यात आता कुठे कुठे काय भाजीपाला मार्केट सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवून देऊ, प्रश्नच नाही. आणि बघा आता आपण थोडंसं कधी चेंज केलं घरात. आहे बघा मस्त दिसतंय, नाईस. चलो अँड बॅक टू द माय बेसिक. बाई ही जी चप्पल आहे भावांनो, ही चप्पल मला इतकी भारी आवडते ना, एक नंबर. इतकं कम्फर्टेबल वाटतं तिच्यात आणि फुल असं वाटतं काय बाई फुल फॉर्ममध्ये. बट पुण्याला ते घालू देत नाही लोक मला, अशी गोष्ट आहे. कारण की अशी कशी दिसते ना, त्यामुळे म्हणून मी ते धुवायला सोडून गेलं आणि ते येऊनच घालू आवाज. चलो लेट्स गो, चलते अभी. ये अपनी गाडी निकालते अँड चलो. हे बघा आणि आमची दिवाळीची शॉपिंग मोठे आणि काकू मस्त की पुरी शॉपिंग करून आले. आता सगळ्यात बेसिक काम आपलं काय बाकी आहे आता टाकायचं आपल्या इथं आकाश कंदील. त्यानंतर लाईटिंग वगैरे लावू आपण मस्तपैकी. इथं मी ते आणणार होतो ऑफ व्हाईट लाईटिंग. बट हे बघा कोणी आलं बघा आपल्या ब्लॉगमध्ये. सरकार नाद नाही करायचं डायरेक्ट, अशी गोष्ट भावांनो. खरे गावाला नाही गेला नाही, आता जायचंय ना. चालला? हा पप्पा येत आहे. हो मजा भावांनो. बघताय का आता फुल फटाके बिटाके इकडे बी फोडायचे आणि मामाच्या गावाला जाऊन बी फोडायचे ना, बरोबर ना. मामाच्या गावाला 1,000ची फक्त लड्डच आणली मोठी. फुल. चला जाऊया आता. लहानपणी राहत का 1,000ची लड आणली, 4,000ची लड आणली. खूप म्हणजे आम्हाला बी होतं लहानपणी असताना. आता बी आहे ऑब्विसली. अरे अजून दुसरे बंधू आले त्यांचे. का आणतं तू कडे चालला गावाला आत्ताच? तू पण मामा आणि पप्पा येत आहे. हो मग तू कुठे झाला, मामांकडे का पप्पांकडे? मामाकडे. आणि तो मामाकडे. ओके. आणि मग इकडे गावी आपल्या इकडं लक्ष्मीपूजनला. हा हा चांगलंय. घेऊन घेतलं आपण दही. हे बघा दही अँड राईस. सो घेतलं गेलं तर जाऊया भाजीपाला घ्यायला आणि भाजीपाला वगैरे घेऊया. चलो लेट्स गो. आपलं आणलेलं बटाटे, फ्लावर, आलं, बटाटे, तांदूळ, गाजर, काकडी, हे बाकी पडले आपल्याला टमाटे वगैरे. सॉर्टेड असा विषय आहे. आता आपण थोड्या वेळांना वॉश करू, त्यानंतर बाकीच्या भाजीपाला त्यानंतर थोडं गरम पाण्यात उकळू, त्यानंतर मॅरिनेट करू आणि त्यानंतर बनवूया बिर्याणी. पूर्ण प्रोसेस पहा भावानं, एक नंबर. चला. आणि सगळ्यात मोठं बॅड लक भावना, मोबाईल नव्हतं 5% चार्जिंग आहे. तर बघू आता काय काय शूट होतं, पण करू. आपण भात टाकून दिला गाईज. आहे बघा शिजवण्यासाठी. आणि त्या कापल्या पूर्ण भाज्या डन. आई साहेबांनी कापून दिल्या सगळ्या. आता करूया बाकीच्या गोष्टी. आपण टाकल्याच्यात दही, मसाले, चटणी वगैरे सगळं. त्याला त्याच्यात भाज्या टाकून ते पूर्ण मॅरिनेट करू. थोड्या वेळ तो आपला भात रेडी होऊन गेला आहे. तर आपण कांदे वगैरे शिजवायचे, त्यानंतर हा मसाला त्याच्यात टाकू. तर चलो. इथं भाजी मॅरिनेट होऊन गेली. आता मसाले टाकतो वगैरे, कांदा, टमाटर, राईस असा. सो चला आता सगळ्यात आधी टाकलं इथं आपलं कांदा, जिरं, मोहरी, तेजपत्ता, मसाला, थोडी आपली मिरची आणि सॉटेडीला त्याला थोडं फ्राय होईल. एक नंबर अशी बिर्याणी बनली भावांना. आणि जे स्ट्रक्चर आलं बिर्याणीचं ते बी एक नंबर सॉटेड. हे भावांना जस्ट आता आपण बिर्याणी वगैरे खाऊन घेतली आणि आता रात्री निघालो हिंडायला. रात्रीची वाजता 11. आपण किती बी पुण्यात हिंडलो, म्हणजे रात्री गावाला हिंडायची जी मजा ना भावांनो ती कुठेच नाही बघा. चलो इकडे मागे मी पब्लिक आहे. चला. सो जस्ट आता लास्ट ब्लॉग एडिट करतो आणि त्याची एंडिंग बाकी होती भावांना. आपली जी होती बिर्याणीचा ब्लॉग. तर आपण बिर्याणी वगैरे बनवली, मस्त अशी झाली. थोडं काहीतरी हे म्हणजे थोडी जी भाजी होती ना ती आपली ही होऊन गेली होती. कांदा जास्त ड्राय नव्हती झाली, पण जी होती चव एक नंबर होती. जर तुम्हाला हा बिर्याणीचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. बाय. हॅपी दिवाळी. बाय बाय.